समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल ये लड़ाई लड़ेगा और आगे इस मंदिर को न्याय दिलाकर हम सभी रहेंगे। जय श्री राम। जय श्री राम। बीजेपी पे आरोप लगा रहा है सर, मराठीमध्ये सांगाल की तुम्ही या ठिकाणी मंदिराला भेट दिली, दर्शन देखील केलं, आरती केली आणि स्टेजची ऑर्डर आहे, काय सांगाल मराठी? नाही मी म्हणतो त्याच्यासाठी बघा, जे उद्धव साहेब ठाकरेने 2 दिवस पूर्वी जे स्टेटमेंट दिलेला की एक है तो सेफ है, त्यांचं म्हणणं असं होता की मंदिर इकडे सेफ नाही। तर उद्धव साहेबाला आपण एवढंच सांगू इच्छितो की केंद्रामध्ये अजूनही हिंदुत्ववादी सरकार आहे आणि ते हिंदू समाजचं सर्व काय ऐकताय। जे काय जे समस्या असतील मंदिराची किंवा काही ते संपूर्ण ताकदीने आपल्या बरोबर आहे केंद्र सरकार। सर, मराठीमध्ये सर सांगा, मराठी प्रशासनाशी काय बातचीत झाली, काय सांगाल मराठीमध्ये? मी आणि आमचे अध्यक्ष आशिष सलारजी आणि विश्व हिंदू परिषदचे आणि बजरंग दलचे सर्व नेते स्वतः अश्विनी वैष्णव साहेबांशी बोलले। जे स्थानिक जे जनरल मॅनेजर आहे मीना साहेब त्याच्याशी बोलले। काल एक प्रतिनिधी मंडळ विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या रेल्वेचे सर्व अधिकाऱ्यांना भेटला होता विटीमध्ये आणि त्याने आजमध्ये सर्व पेपरची तपासणी करून आज स्टे ऑर्डर जारी केलेला आहे। आपण समजू शकता की कानूनमध्ये एक प्रोसेस असता, काय एक नोटीस झाला तर पूर्वी त्याने स्टे करावा लागता, नंतर ते तपासणी करून ते ऑर्डर कॅन्सल करता। आज ये फर्स्ट स्टेज पूर्ण झाली आहे। आता मंदिरच्या काय होणार नाही, मंदिरमध्ये पूर्वीप्रमाणे आरती आणि धर्म आराधना सुरू रहना है। हिंदी में सर, हिंदी में बताएं सर, ट्रस्ट से क्या बात हुई आपकी? हमारे अध्यक्ष आशीष सैलार जी और विश्व हिंदू परिषद और बजरंग दल के सभी लोगों ने इसके बारे में जब से ये आया था, जानकारी मिली थी, तब से केंद्र सरकार से और रेलवे के सब अधिकारियों से बात की। कल एक प्रतिनिधि मंडल विश्व हिंदू परिषद का और बजरंग दल का रेलवे के जनरल मैनेजर के सबसे मिलकर आया और आज सुबह इन्होंने रेलवे मिनिस्टर श्री अश्विनी वैष्णव जी से बात की। हमारे अध्यक्ष आशीष सैलार जी ने भी बात की, मैंने भी बात की और उसके बाद में अभी उसका स्टे ऑर्डर इश्यू कर दिया गया है। मैं स्टे ऑर्डर की कॉपी आपके साथ में अभी शेयर कर दूंगा और ये मंदिर जहां पर है वहां पर धर्म आराधना ऐसे ही शुरू रहेगी। ये हमारी इस मंदिर के सामने खड़े रहकर हनुमान जी की मूर्ति के सामने धर्म की प्रतिज्ञा है। इस मंदिर का कुछ भी बाल भी बांका नहीं होगा। ये बहुत आस्था का मंदिर है, सैकड़ों हजारों लोग यहाँ पर आते हैं और इस मंदिर में ऐसे ही पूजा आराधना शुरू रहेगी। क्या आपको लगता है सर इस पर राजनीति शुरू हो गई है? मैं इसके बारे में कुछ नहीं बोलना चाहता हूँ। मंदिर के बारे में बहुत सालों से जो सर्वे चल रहा था उसके हिसाब से कोई नोटिस इश्यू हुए थे, उस नोटिस को विश्व हिंदू परिषद बजरंग दल और हमारे अध्यक्ष आशीष सैलार जी ने सबने बात करके स्वयं अश्विनी वैष्णव साहब जी से मैंने भी 2 बार बात की, अब उसको स्टे कर दिया गया। आदित्य ठाकरे महाआरती करने जा रहे हैं शाम को। अभी जब स्टे हो गया तो किसकी महाआरती करेंगे? वो जब ऑर्डर स्टे हो गया तो राजनीति करना कर सकते, पर अभी ऑर्डर स्टे हो गया तो क्या क्या महाआरती करेंगे? नोटिस 4 तारीख को दिया गया था, जबकि उद्धव ठाकरे की आवाज उठाने के बाद आवाज उठवल्यानंतर अशा पद्धतीचं चाललंय अशी चर्चा आहे, काय बोलता? असं आहे ते चर्चा में त्या आता धर्माचा प्रश्न आहे, आस्थाचा प्रश्न आहे, त्यामध्ये राजनीती आणायची गरज नाही। आता ते स्टे झाला, आता कसा राजनीती करायची? तर मंदिरचं काय होणार नाही, मंदिर इथेच उभा राहणार आहे। आम्ही तुमच्या सर्वांसमोर ते विश्व हिंदू परिषदचे लोक आम्ही आणि जे कोणी मंदिर में आस्था रखतात सर्वांना शब्द देतो। याच्या अगोदर पण नोटीस आल्या होत्या, तरी देखील पुन्हा एकदा डिमोलिशनची कारवाईची नोटीस आली होती। ही कायमस्वरूपी असं आहे आणि याच परिसरातल्या आणखीन देखील मंदिरांना नोटीस आलेल्या आहेत। जे मंदिर जुने आहे त्या मंदिराचा काय होणार नाही। सर्व मंदिरचे वाचवण्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि सर्व हिंदू समाज प्रयत्न करणार आहे, प्रयत्न यशस्वी होणार आहे। हा जे सरकार आहे हा सरकार लोकांच्या ऐकता धर्माच्या आम्ही स्वतः माननीय अश्विनी वैष्णव साहेबांशी बोललो, आमचे अध्यक्ष आशीष सैलारजी बोलले, विश्व हिंदू परिषदचे लोक बोलले, त्याने ते स्टे करून आदेश दिला, स्टे ऑर्डर पण माझ्याकडे आलेला आहे। कायमस्वरूपीसाठी स्टे असणार आहे का? कारण याच्या अगोदर देखील स्टे ऑर्डर आली होती, पुन्हा एकदा रेल्वे पुणे कोडे स्टे ऑर्डर आली, मला दाखवा कधी आली, मला माहित नाही। आता माझ्या माहितीप्रमाणे फर्स्ट टाइम नोटीस इश्यू होला तर फर्स्ट टाइम स्टे झाला। आम्ही शब्द देतो, हा मंदिराच्या विश्व हिंदू परिषदचे लोक, बजरंग दलचे लोक, आमचे आशीष सैलारजी स्वतः एकत्र होऊन शब्द देतात। हा मंदिरचा काय होणार आस्थाचा प्रश्न आहे। इथे मंदिर हजारो सेवक भाविक आता दर्शन घेता, पूजा करता। ते मंदिर अतिशय जुना मंदिर आहे, त्या मंदिरचा काय होणार नाही। धन्यवाद। जय श्री राम। रेल्वे मंत्र्यांशी चर्चा केली आहे, मंदिर पाडलं जाणार नाही असं मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलंय। रेल्वेने काढलेल्या पाडकामाच्या नोटीसला स्थगिती देण्यात आल्याची माहिती लोढा यांनी दिली आहे।